महत्त्वाची बातमी मूर्तिजापूर येथून पाहूया। आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम टाळण्यासाठी स्वच्छ शौचालय हा प्रत्येकाचा हक्क आहे असं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलंय। मुले दररोज 6-7 तास शाळेतील व्यतीत करतात, त्यामुळे शाळेतील स्वच्छतागृहे स्वच्छ असायला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचं मत डॉक्टरांनी व्यक्त केलं आहे। मूर्तिजापूर तालुक्यातील अनेक शाळांमध्ये मात्र स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेकडे फारसे लक्ष दिलं जात नसल्याचे चित्र इथे पाहायला मिळते। अस्वच्छ शौचालयांमुळे जलजन्य आजार, मूत्रमार्गांमध्ये संसर्ग, मुलीमध्ये मासिक पाळीशी संबंधित समस्या उद्भवत असतात। आजकाल शैक्षणिक संस्था पालकांकडून भरमसाठ फी आकारतात, त्यातून शाळा आणि महाविद्यालयांमध्ये अत्याधुनिक सुविधा निर्माण केल्या जातात। मात्र अत्यावश्यक बाब असलेल्या स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेकडे बरेचदा दुर्लक्ष होते। मुला-मुलींच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये यासाठी आजकाल पालक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यापूर्वी स्वच्छतागृहांबाबत प्राधान्याने विचारणा आणि पाहणी करत असल्याचे निदर्शनात आले आहे।